आता बोलताना पण थोडी जीभ आमची जड होते. त्याचं कारण काय माहिती आहे का? टेम्परेचर बघा, -1 टेम्परेचर आहे. ओ माय गॉड, काय बाईकचा स्पीड होता म्हणजे आपटला असतं रे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता आपण जस्ट हॉटेल चेकआउट केलेलं आहे आणि हॉटेल चेकआउट करून आता आपण निघालोय अंबाला कॅन्ट स्टेशनला. अंबाला कॅन्ट स्टेशनला आपण ह्याच्यासाठी जातोय कारण की तिथे दादा येणार आहे. हां, आपल्याबरोबर दादा येणार आहे कारण का दादा ट्रेनने ग्रुप घेऊन येत आहे आणि आपण आता ग्रुपला कनेक्ट होऊन अंबाला कॅन्ट रेल्वे स्टेशनवर आपण डायरेक्ट लेहला निघणार आहोत. पार्किंग आहे, पार्किंग आहे. मित्रांनो, आता आपण अंबाला रेल्वे स्टेशनला आहोत. हे अंबाला रेल्वे स्टेशन आहे. सगळे आलेले आहेत. दादा आलेला आहे. देव भेटला बघा, देव आली आहे बघा. पोच के भाई हम लोग. आवाज करे बाबा. आलो 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 आलो. देव सगळ्यांना भेटतोय आता. ही आपली गाडी 40-23 आहे. होय, ताडपत्री बांधायचं काम चाललेलं आहे कारण आपण हिमाचल क्रॉस करून लेह लडाखला जाणार आहोत. तर त्यासाठी पाऊस येऊ नये, स्नोफॉल वगैरे आला तर ते सामान भिजू नये, मग त्यासाठी ही सगळी अरेंजमेंट आत्ताच पहिली करून ठेवतोय आपण. ही एक आपली गाडी आहे. हा एक इकडं ग्रुप आहे. गाडी आता लागून पॅक करून झालेली आहे. सगळं लगेज लोड झालेलं आहे गाडीवर. ह्या दुसऱ्या गाडीला पण लगेज लोड झालेलं आहे. बघ, बांधायचं काम चालू आहे आणि आता आम्ही 10 मिनिटात आता इथून निघतोय. मित्रांनो, आज आपल्या लेह लडाख रोड ट्रिपचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आपण अंबालामधून निघालो आहोत आणि आजचं टार्गेट आहे तंडी. पुढे आपल्याला हिमाचल प्रदेशातील अप्रतिम निसर्ग, वळणावळणाचे रस्ते आणि सुंदर पर्वतरांगा पाहायला मिळणार आहे. आता इथे आपण जेवायला थांबायचं आहे. अरे गाडी गाडी लगा दिया. हा लगा दिया ना, गाडी लगा दिया. गाडी लागली काय? गाडी लागली जेवायला. गाडी लगा दिया भाई. ये चंडीगढ़ से घूमना पड़ेगा. उसके बाद हम जीरकपुर से क्रॉस करेंगे, पूरा चंडीगढ़ क्रॉस करेंगे, फिर पुर के पास नॉन वेज जाएंगे. कितना वेट कर सकते हो? अगर हल्का फुल्का 1 घंटा चलेगा ना. नहीं ज्यादा हम रोड पे बोलेंगे टाइम लगेगा. तो अगर आप वेट कर सकेंगे नॉनवेज ही खाने का क्या करो होते ये 1 तास लागेल नॉनवेज खाने. 1 ते 1.5 तास जाईल. हा खाऊन घ्या सर. चला सगळ्यांनी व्हेज खाऊन घ्या. इथे नॉनव्हेज लोकांना पाहिजे होतं. नॉनव्हेज नाही मिळतं मित्रांनो, तर आम्ही आता व्हेज मध्ये थोडंसं ऍडजस्ट करून घेतो. तर आता आपलं जेवण झालं मित्रांनो आणि वाजले आहेत 1:30. टायमिंगमध्ये झालं जेवण. आता आपण अंबाला कॅन्ट होऊन निघालो आहोत
आणि आता आपल्याला जायचं आहे तांडी, मनालीच्या पुढे. त्यामुळे आता आपण न थांबता, न कुठे जास्त वेळ घालवता आपण तांडीला पोहोचायचं आहे. कारण का जेवढं लवकरात लवकर पोहोचू तेवढा आपण लवकरात लवकर आराम करू. तर चला मग आज लेह लडाखचा पहिला स्टॉप घेऊया आपण तांडीमधला. रूपनगर मध्ये आलो आहोत आणि इथून किती किलोमीटर ती पहाडी चालू होते? 25 किलोमीटर. 25 किलोमीटर पासून ती पहाडी एरिया चालू होतो मनाली जाण्यासाठी. त्यामुळे आम्ही आधीच थोडं तिकडे गाडी लावायला जागा मिळणार नाही म्हणून आम्ही आधीच थांबून आम्ही चहा वगैरे इथून पिऊन गाडी थोडीशी थंड करायची आहे. गाडी थंड करायची आहे जेणेकरून नंतर पुढे घाटामध्ये त्रास व्हायला नको म्हणून. तर चला मग आम्ही आता चहा पितो आणि सरळ लेह लडाखला निघतो मनाली मार्गे. यस. तू हे बघा आमचा आता अद्वैत आलेला आहे. अर्धा नंतर पुन्हा आम्ही ट्रिप लाव 2 वर्षांनी. 2 वर्ष पडला नव्हता. देव गाडीमध्ये डिझेल भरतोय. काय देव करतोय? डिझेल भरतोय. काय पहिलं कुठं भरलं होतंस? दिल्ली. किती किलोमीटर आली? दिल्ली पासून जवळपास 350-400 किलोमीटर आली. होय. किती बसला आला फक्त? 2000 तर बसेल. 2000 तर डिझेल नक्की असते नाही. डिझेल मिळते का कुठे? सगळीकडे डिझेल चालू आहे. प्रॉब्लेम आहे थोडं मनालीमध्ये. प्रॉब्लेम आहे मनालीमध्ये डिझेल डिझेलचा प्रॉब्लेम आहे. मिळत नाहीये. थोडंच मिळतं. 1000-1500 तर 2000 तर देतात. आता आपली टाकी फुल आहे ना? फुल आता फुल. ओके. आता आपण हळूहळू डोंगराळ भागात प्रवेश करत आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवाई आणि थंडगार हवा प्रवासाची मजा आणखीन वाढवत आहे. हा रोड ट्रिपचा खरा अनुभव आहे. मित्रांनो, इकडे गेलो की आपण शिमलाला जातो आणि इकडे गेलो की मनालीला. तर मग आता आपण मनालीला जातोय. त्यामुळे आपण लेफ्ट घेतला. हे बघा मस्त व्ह्यू आहेत बघा. सगळे पहाडी व्ह्यू आहेत. सगळे पहाडी व्ह्यू आहेत. सुंदरनगर राईट साईडला 4 किलोमीटर आहे. समोर मंडी आणि मनाली. मित्रांनो, आपण सुंदरनगर मध्ये आता आलो आहोत. सुंदरनगर हे लेह लडाखच्या रूटवरती म्हणजे मनालीच्या रूटवरती अंबाला कॅम्प पासून 184 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. हे जे सुंदरनगर आहे हे डोंगरांच्या कुशीत बसलेले एक शहर आहे छोटं. तिथे डोंगर भाग आहे, जास्त तलाव आहेत आणि थंड हवामान आहे इथलं. त्यामुळे तुम्ही जेव्हा हिमाचलला येता तेव्हा तुम्हाला सुंदरनगर हे प्लेस तुम्हाला बघायला मिळतो. छान आहे, युनिक आहे. माय गॉड, काय बाईकचा स्पीड होता म्हणजे आपटला असतं रे.
मित्रांनो, आता आम्ही परत एकदा टनेलमध्ये घुसलो मनालीला जात असताना. आता इथे एकामागोमाग एक टनेल आहेत कंटिन्युअसली. पण इकडच्या टनेलमध्ये आणि आपल्या इकडे टनेल जे बनतात त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. तो माझ्या एंडने मी तुम्हाला सांगतो काय डिफरन्स आहे, तो दाखवतो तुम्हाला. हे बघा, आपल्याकडचे टनेल आहेत ना, त्याला कातळ भाग असतो त्यामुळे ते स्लॅब केलेले नसतात. आणि इकडे बघा, हा पूर्णपणे स्लॅब कॉन्क्रीट केलेला आहे. जसं आपण घराला कसं स्लॅब टाकतो तसं यांनी पूर्णपणे स्लॅब टाकून बनवलेलं आहे. मित्रांनो, आता मी मनालीच्या टोल नाक्यामध्ये आलो आहोत. तर थोडं ट्रॅफिक जाम आहे, रेड झाले हे बघा. आणि आता आम्हाला आता वाजलेले आहेत 10 आणि आम्हाला पोचणार वेळ लागते 12:32. 2 तास 29 मिनिटाचा वेळ दाखवतात. आता आम्हाला जेवायला पण लेट होणार त्यामुळे. मित्रांनो, हे जे मेंढ्या आहेत हे अशा रस्त्यावरती इकडे चालत असतात हे बघा. त्यामुळे ट्रॅफिक एवढं जाम होऊन जातं की तुम्ही 1-2 तास या ट्रॅफिकमध्ये त्याच्यामुळे थांबू शकता. हे लक्षात घ्या, कारण का हे अर्धा रस्ता हा कव्हर करून चालत आहेत. राहिलेला रस्ता ही इकडची गाडी, समोर येणारी गाडी कुठून जाणार, चान्सच नाही. त्यामुळे ही अशी परिस्थिती आपल्याकडे येऊन जाते. अजून हा रस्ता देखील इथे खाली गेलेल्या नदीमध्ये वाहून, त्यामुळे अजून ट्रॅफिक जाम. हे बघा, मनालीमध्ये खूप ट्रॅफिक असतं रोहतांग पासला जाण्यासाठी, लेह लडाखच्या रोडला. त्यामुळे गाडी पास होऊ शकत नाहीत. त्यामुळे हा पूर्णपणे लागलेली जामर आहे. मित्रांनो, अटल टनेल आलेलं आहे रोहतांगचं, तुम्ही बघून घ्या. हे बर्फ इथे भरते आपल्या वरती सगळा अटल टनेलच्या. आणि आपण बरोबर टनेल मधून निघालोय. तुम्ही इथे बघू शकत असाल बघा, मॅप मध्ये पूर्णपणे दिसते, सॅटेलाइट मॅप मध्ये. टनेल संपत आला मित्रांनो. संपलेला आहे. मित्रांनो, फायनली आम्ही तांडीमध्ये पोचलोय. आता बोलताना पण थोडी जीभ आमची जड होते. त्याचं कारण काय माहिती आहे का? टेम्परेचर बघा, -1 टेम्परेचर आहे. त्यामुळे आता आम्हाला बोलायला पण थोडं अवघड जाते. खूप थंडी आहे, ऑसम क्लायमेट आहे मस्तपैकी. आम्ही बरोबर 12:30 वाजता पोचलो. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं सामान वगैरे, लगेज वगैरे काढण्यामध्ये, चेक इन करण्यामध्ये आमचा थोडा वेळ गेला. त्यामुळे आम्ही डिनरचा शूट आम्ही करू शकलो नाही. आणि त्या गडबडीत थंडीमुळे लोक जरा कुडकुड लागले एकदम टेम्परेचर बदलल्यामुळे. त्यामुळे आम्हाला थोडंसं ते कॉम्प्लिकेशन्स वाढले तिथे. पण आम्ही थोड्या वेळात थोडंसं त्या गोष्टीवरती आम्ही मात केली. पण उत्तम, छान आणि मस्त. तुम्ही पण लेह लडाखला याल तेव्हा ह्या तुम्हाला क्लायमेटची मजा येईल. तर थँक्यू. कसा वाटला आजचा व्हिडिओ, कसा आमची ट्रॅव्हलिंग वाटली, कसं आम्ही इथे पोहोचलो, तुम्हाला नक्की आवडला असेल ना तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.